आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। 3.5 तासानंतर मध्य रेल्वेवरील अप मार्गावरची वाहतूक सुरळीत होत असली तरी गेल्या 5 तासांपासून डाऊन मार्गावरची वाहतूक ठप्प आहे। कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान 5 डबे हे लोकलचे रुळावरून घसरलेले आहेत। सकाळी 6 नंतर तब्बल 3.5 तासांनी बदलापूरहून सीएसटी पर्यंत पहिली लोकल रवाना झाली होती। मात्र डाऊन मार्गावरची वाहतूक ही 5 तासांपासून ठप्पच आहे। सुहास रळेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुहास, काय चित्र पाहायला मिळते आता? दीपक, या ठिकाणी युद्ध पातळीवर काम सुरू, पुढे बदलापूरच्या दिशेला अडकल्या होत्या, ज्या पहाटे गेल्या होत्या, की रात्री होल्डचे लोकल असतात त्या लोकल मात्र सोडण्यात आल्या आहेत। आतापर्यंत 2 बदलापूरवरनं लोकल मुंबईकडे रवाना झाल्या आहेत। त्याचबरोबर एक लातूर एक्सप्रेस जी होती ती देखील रेल्वे प्रशासनाने मुंबईच्या दिशेला काढलेली आहे। तिथे देखील 4.5 ते 5 तासानंतर तिला देखील या ठिकाणावरनं आता घटनास्थळावरनं पुढे कल्याणच्या दिशेला करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे आणि ती याची पूर्ण पाहणी करतात आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्याची पूर्ण माहिती घेतात। दीपक, साधारणपणे रेल्वेकडनं आता काही टाइम सांगण्यात येतोय का, काही वेळ सांगण्यात येतोय का हा सगळा बिघाड दुरुस्त करण्यासाठी? दीपक, हे एवढी मोठी घटना आहे की ज्यामुळे रेल्वे रूळ बदली करणं, ओव्हरहेड वायर बदली करण्याची वेगळी डिपार्टमेंट काम करत असली तरी देखील रेल्वे प्रशासन कोणते सांगता येत नाही। परंतु त्यांच्या सूत्रांकडून मात्र अशी माहिती होते की या गोष्टीला सर्व संध्याकाळ होईल आणि नक्की किती वाजतील याबाबत मात्र कोणी बोलत नाहीये। आमचं काम युद्धपातळीवर सुरू आहे एवढीच त्यांची माहिती आहे। सुहास, ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।